वारंवार 2-3 वेळा आरोप केला की नाथाभाऊंनी नॅशनल हायवेसाठी जमीन 2 वर्षामध्ये खरेदी केली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. नॅशनल हायवे जातो आहे आणि त्यासाठी भूमीचे संपादन होऊन पैसे मिळतील या हेतूने ही जमीन घेतली असा त्याचा उद्देश होता. वारंवार असे फेकणाऱ्या गोष्टी गिरीश महाजन करत असतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की आमच्या कोथळी गावचे सरपंच जरा ग्रामपंचायत बघा कुणाची आहे ती. ग्रामपंचायत नाथाभाऊचीच आहे आणि आजची नाही आहे. जवळजवळ 35-37 वर्षापासून ग्रामपंचायत सतत माझ्या ताब्यामध्ये आहे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच जे गेल्या अनेक 15-16 वर्ष झाले नारायणराव चौधरी इथं तुमच्यासमोर बसलेले आहे. म्हणजे दिशाभूल करायची, फेकायचं लोकांसमोर. गावामध्ये आमची संस्था आहे आणि आजची नाही आहे. 30-35 वर्ष सहकारी संस्था असेल, डेअरी असेल, सरपंच असतील, 35-40 वर्षापासून आमचे आहे. या भागामध्ये त्यांनी सांगितलं मागच्या कालखंडामध्ये की मंदाकिनी खडसे यांना जेलमध्ये जाण्यापासून आम्ही थांबवलं, नाही तर जेलमध्ये गेले असत्या. याची गोष्ट म्हणजे इतका फेकतो, खोटा बोलतो. मला आणि मंदाकिनी खडसे या दोघांनाही सुप्रीम कोर्टानं जामीन दिलेला आहे. यांचा दुरान्वय संबंध नाही आहे. हे उलट आम्हाला दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी जंग पछाडले, पण शेवटी यांना काहीच होऊ शकलं नाही. आम्हाला जामीन मिळाला तो सुप्रीम कोर्टातनं मिळाला आणि देशभरामध्ये असे एकमेव 2 व्यक्ती होत्या की ज्यांना ईडीच्या माध्यमातून अटक न करता जामीन मिळाला. म्हणून यांची जीवावर त्या कालखंडामध्ये आली होती. आणि अशा तऱ्हेनं दिशाभूल करणारं वक्तव्य सातत्याने करणं, प्रत्येक वेळी काहीतरी सांगत राहणं, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे, असं आहे तर सांगत बसा ना. कुणा अडवलं कोणी? असं आयुष्यामध्ये आम्ही कोणतीही चूक केलेली नाही आणि त्यामुळे मला कुठली भीती नाही की असं आहे तसं आहे. परंतु संभ्रम पसरवायचा हे आहे. माझ्या खडसे कुटुंबीयाकडे 1950च्याही आधीपासून जवळपास 125 एकर जमीन होती आणि माझ्या नावावर जमीन जी आहे ती 1959 पासून आहे. मी 7 वर्षाचा असताना जे उतारे माझ्याकडे आहे देतो तुम्हाला उतारे. 1959ला 7/12चा उतारा हा माझ्या नावाचा आहे. ज्यावेळेस मी अज्ञानपालन म्हणून माझे वडील लागले आणि मी त्यावेळेस फक्त 7 वर्षाचा होतो. आम्ही गिरीश महाजनांसारखे एखाद्या पेन्शनर शिक्षकाचे चिरंजीव नाही, एका जमीनदाराचा चिरंजीव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पैसे घेण्यासाठी केलं असं नाही. उलट गिरीश महाजनांनी धरणाखाली, हे धरण होतं आहे म्हणून त्या धरणाखालची जमीन घेतली आणि शासनाकडून पाटबंधारे मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये जवळपास एका याचे 9.5 कोटी आणि दुसऱ्या याचे 6 कोटी अशा 15 कोटी हडप केले, जमीन केली. सरकारी त्यावेळेस मंत्री असताना आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगावं खरं आहे का खोटं आहे, कुठली जमीन होती. नाही तर त्याच्या वडिलांची किंवा ह्याच्या नावावर जमीन आधी होती का? धरण होतं आहे. मी धरणं मंजुरी केली जामनेर तालुक्यामध्ये आणि त्या कालखंडामध्ये मला माहिती होतं की धरणं आहेत. मी भूमिपूजन केले. त्या कालखंडामध्ये ह्याने जमीन घेतली आणि मग त्याच्यावर कोट्यवधी रुपये त्याच्यात फळझाडं वगैरे लापून कोट्यवधी रुपये घेतले. ही वस्तुस्थिती आहे. सत्य असलं चौकशी करावी या गोष्टीची. आणि मग आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं काय म्हणतात ते पाहायचं वाकून, ही प्रवृत्ती गिरीश बरी नाही आहे. तुम्हाला लागलं ते उतारे बघायला या. इथं 1959चे उतारे आहे. त्यावेळेस हा तालुका सुद्धा झालेला नव्हता. मुक्ताई नगर तालुका नव्हता. एदलाबाद पेठा होता त्यावेळेस. तेव्हापासून जमीन आम्ही वडिलोपार्जित आमच्याकडे इस्टेट आहे असं नाही आहे. हे या पेन्शनधारी गिरीश महाजनांकडे वडिलांकडे, त्यांचे वडील शिक्षक होते, भाड्याच्या खोलीत राहत होते. गिरीश महाजन भाड्याच्या खोलीत राहत होता. आमदार होईपर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होता आणि ते कोट्यवधी रुपयाची मालमत्ता एकाएकी आली कसून? कुठून आली मालमत्ता? हा काय चमत्कार झाला की एकाएकी एवढी प्रॉपर्टी आल्याचा खुलासा केला पाहिजे.